गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सरचे स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अन्न व औषध प्रशासन विभागाची गट ब आणि गट क या जाहिराती विषयी आपण माहिती पाहणार आहोत। कोणकोणते पद आहेत, एकूण जागा आहेत त्याच्या 56, यामध्ये क्वालिफिकेशन काय राहणार आहे, तसेच फॉर्मची डेट कधीपासून सुरू झालेली आहे फॉर्म भरण्याची ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। आपण जे अगोदर सांगितलेलं होतं एकूण 10,468 पदे मंजूर झालेली आहेत एफडीए डिपार्टमेंटची, त्यापैकी आता गट ब आणि गट क ची जाहिरात निघालेली आहे। यामध्ये ते पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये अन्न औषध प्रशासन विभाग लिपिक कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता बॅच सुरू झालेली आहे। एकूण जे पद आहे 408 पदाकरिता, यामध्ये जे विषय आहेत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके या विषयासहित सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत। बॅचची जी फी आहे 1500 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे आणि बॅचचे जे वैशिष्ट्य आहे डेली लाईव्ह क्लास असणार आहे, लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत, तसे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे। जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे। बॅच जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, सविस्तर माहिती देण्यात येणार आहे। ठीक आहे, आपला जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट जाहिरात पाहूया। आयुक्त अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई इथनं जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जाहिरात क्रमांक 1 2024, एकूण जे जागा आहेत गट ब आणि गट क च्या 56 आहे, त्यापैकी गट क चे जे पद आहेत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, यामध्ये एकूण जे पद आहेत 37 आहेत। 37 पद भरले जाणार आहेत। त्याचा आपण क्वालिफिकेशन पात्रता काय असणार आहे, कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे ते पण आपण पाहणार आहोत। यामध्ये अनुसूचित जातीकरिता 5, अनुसूचित जमाती 2 जागा आहेत, विजेला 1 जागा आहे, एनटीबी 1, एनटीसी ला 2, एनटीडी ला जागा नाहीये, त्यानंतर विमा प्रवला 1, ओबीसी करिता 6, एससीबीसी च्या नवीन जे आरक्षण मिळालेलं आहे एससीबीसी त्यांना 4, ईडब्ल्यूएस करिता 4 आणि एकूण आरक्षित जे पद आहेत 26 आहेत आणि जे ओपन कॅटेगरी करिता आहेत यामध्ये 11 जागा आहेत। त्यानंतर जे डिस्ट्रीब्युशन आहे माजी सैनिकाकरिता आहेत जागा, राखीव खेळाडू, अंशकालीन कर्मचारी। त्यानंतर जे दुसरं पद आहे गट क च झालेलं आहे। त्यानंतर गट ब राजपत्रित आहे, त्यामध्ये एकूण जे जागा आहेत 19 जागा भरल्या जाणार आहेत। यामध्ये अनुसूचित जातीकरिता 1, जमातीकरिता 1, विजेला 1 आहे, एनटीबी एनटीसी 1 जागा आहे, त्यानंतर ओबीसी करिता 4, एससीबीसी ला 2, ईडब्ल्यूएस ला 2 आणि ओपन करिता 6 जागा राखीव आहेत। ठीक आहे, टोटल आहेत 19 जागा। जी पोस्ट आहे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब अरसपत्रित पोस्ट आहे, यांचा जे फॉर्म भरण्याचा दिनांक आहे त्याविषयी आपण पाहूया। यामध्ये त्यांनी दिलेला आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला 23 सप्टेंबर 2024 पासून ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहात। ठीक आहे, त्यामध्ये त्यांनी जे फी दिलेली आहे 1000 रुपये ओपनच्या स्टुडंट करिता आणि कॅटेगरी मध्ये आहे विथ जीएसटी 900 रुपये फी आकारण्यात आलेली आहे। याविषयी आपण जे क्वालिफिकेशन आहे त्याविषयी माहिती पाहूया। यामध्ये जे गट ब च पद आहे विश्लेषण गट ब अराजपत्रित, याला जे स्केल दिलेला आहे 38,600 ते 1,22,800 इथपर्यंत प्लस महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय देण्यात येणार आहे। जे विद्यार्थी पजेसर डिग्री इन फार्मसी, ज्या विद्यार्थ्यांचा बी फार्म झालेला आहे और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री, बीएससी केमिस्ट्री असेल, बीएससी बायोकेमिस्ट्री असेल, मान्यता प्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र पोस्ट ग्रॅज्युएट किंवा बायोकेमिस्ट्री मध्ये तुम्ही जर पदवी उत्तीर्ण असाल तर मास्टर पदव्युत्तर पदवी विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब करिता तुम्ही पात्र आहात। परंतु जे सेकंड क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाचे विज्ञान शाखेचे द्वितीय श्रेणीमधील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि त्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान 18 महिन्याचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे। आणि जे दुसरं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क सिनियर टेक्निकल असिस्टंट म्हणतो, त्याचं जे दिलेलं आहे S13 नुसार पेमेंट 35,400 ते 1,12,400 रुपये पर्यंत तुम्हाला पेमेंट वेतन मिळणार आहे।
त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी असणे गरजेचं आहे, किंवा औषध निर्माण शास्त्र पदवीधारक फार्मसी जे स्टुडंट आहेत ते फॉर्म भरू शकणार आहेत. जे विद्यार्थी विज्ञान शाखेची पदवी मिळालेली आहे त्यांना ते पण ग्रुप सी करिता गट क करिता विश्लेषण तांत्रिक सहाय्यक या पदाकरिता तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात, किंवा दिलेलं आहे औषध निर्माण शास्त्र बी फार्म चे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे पदवी आहे ते पण फॉर्म भरू शकणार आहात. ठीक आहे. त्यानंतर किमान जे शुल्क आहे 1000 रुपये ओपन आणि ओबीसी कॅटेगरी करिता तुम्हाला सांगितलेलं 900 विथ जीएसटी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये जे पहिलं पद आहे त्यामध्ये तुम्हाला अनुभवाची आवश्यकता नाहीये. गट ब च आपण जे सांगितलेली होती एकूण 10,468 त्यापैकी हळूहळू पदाची जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये 900 फूड सेफ्टी ऑफिसरच्या जागा भरल्या जाणार आहेत. लिपिक टंकलेखकच्या आहेत, वरिष्ठ लिपिक आहे. त्यानंतर ग्रुप बी ग्रुप ए च्या पण जागा निघणार आहेत. मान्यता दिलेली आहे त्या जागेला वित्त विभागामार्फत. ठीक आहे. ही सुरुवात झालेली आहे अन्न औषध प्रशासन विभागाची जी जाहिरात यायला. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे सायन्स उत्तीर्ण किंवा बी फार्मसीचे जे विद्यार्थी आहेत फार्मसी स्टुडंट त्यांनी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तसेच आपल्या अकॅडमीमध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत, मनपा बॅच सुरू झालेली आहे लिपिक पदाकरिता. अगदी कमी शुल्क आहे 1500 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. तसेच जे नवीन पद निघालेलं आहे निरीक्षक, काल जी जाहिरात आलेली आहे निरीक्षक पदाकरिता 178 पद आहे टोटल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे. जॉईन करण्याकरिता जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करणे गरजेचं आहे. या बॅचची फी ठेवण्यात आलेली आहे 2000 रुपये, फक्त 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. ही पण एक्झाम आयबीपीएस मार्फत घेतली जाणार आहे. क्लर्कची पण आयबीपीएस मार्फत. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल कॉन्टॅक्ट जो क्रमांक आहे आपल्या अकॅडमीचा त्यावरती संपर्क करायचा आहे. यामध्ये मुंबई विशेष माहितीसह सर्व विषय शिकवले जाणार आहेत. तर एक आनंदाची बातमी आहे, सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांकरिता. मुंबई मनपा निरीक्षक असो किंवा क्लर्क कार्यकारी सहाय्यक पदाचं पण सर्वांनी फॉर्म भरायचा आहे. नवीन जी जाहिरात प्रसिद्ध झालेली अटी सर्व रद्द झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि जे आता आलेली अन्न औषध प्रशासन विभागाची त्याचा पण तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. ठीक आहे. धन्यवाद सर्वांचे. तुम्ही जर नवीन असाल, व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला लाईक करायचा आहे, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. धन्यवाद सर्वांचे.